सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 उभे विटेवरी करकटेवरी देवनी तुझ्यार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर करकटेवरी ठेवणी तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर ची जान तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवण कंठी कुसुममणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हेची ध्यान हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हॅलो हॅलो माझे हेची सर्व सुख तुका म्हणे 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 माझे बाईन श्रीमुख आवडीने बाईन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कास पितांबर तुळशी हार गळा कास पितांबर आईना त्रिमुख आवडीने आईना त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडी निरंतर हेची दान अबडे निरंतर
पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हरे कळा कासे पीतांबर तुळसी हरे कळा कासे पीतांबर कासे पीतांबर कासे विठोबा रखुमाई कुमार जय जय विठोबा रखुमाई कुमार कुमार विठोबा रखुमाई कुमार विठोबा रखुमाई जय जय कुमार विठोबा रखुमाई कुमार विठोबा रखुमाई कुमार विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई आ हॅलो रामकृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी
सुख झाले ओ साजनी आरूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा
झाली लय शांत पाहता ती मूर्ती शंकराची पाहता ती मूर्ती शंकराची पाहता ती मूर्ती शंकराची तिने माझ्या मना होय समाधान हे माझ्या मना होय समाधान तिने माझ्या मना होय समाधान तिने माझ्या मना होय समाधान आठवितो चरण वेळोवेळा चरण वेळोवेळा एका जनार्दनी शिवा बसावा एका जनार्दनी एका जनार्दनी शिवा बसावा एका जनार्दनी संसार करावा सुखरूप संसार करावा सुखरूप संसार करावा सुखरूप तिने माझ्या मना होय समाधान 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 आठवितो चरण वेळोवेळा आठवितो चरण वेळोवेळा आठवितो चरण वेळोवेळा गोपार कुमाई शोभार कुमाई गोपार कुमाई शोभार कुमाई गोपार कुमाई शोभार कुमाई गोपार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई गोपार कुमाई शोभार कुमाई वेदशास्त्रे गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्रे गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्रे गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्रे गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला तो शिव पाहिला डोळे भरी तो शिव पाहिला डोळे भरी तेले माझ्या मना होय समाधान तेले माझ्या मना होय समाधान तो शिव पाहिला डोळे भरी तो शिव पाहिला डोळे भरी तेने माझे मन होय समाधान तेने माझे मन होय समाधान वेदशास्त्रे गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्रे गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णीला तो शिव पाहिला डोळे बरी तो शिव पाहिला डोळे बरी तो शिव पाहिला डोळे भारी त्याने माझ्या मना होय समाधान त्याने माझ्या मना होय समाधान ओ शिव पाहिला डोळे भरी तो शिव पाहिला डोळे भरी तेने माझे मन होय समाधान
चरण वेळो वेळा आठवितो चरण आठवितो चरण आठवितो चरण वेळो वेळा आठवितो चरण वेळो वेळा आठवितो चरण आठवितो चरण वेळ वेळा वेळ वेळा आठवितो चरण वेळ वेळा आठवितो आठवितो चरण वेळ वेळा आठवितो चरण आठवितो चरण वेळो वेळा आठवितो चरण वेळ वेळा आठवितो चरण वेळ वेळा आठवितो चरण वेळ वेळा आठवितो चरण वेळ वेळा देवे माझ्या मना होय समाधान देवे माझ्या मना होय समाधान पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज कुंडली कमलधारी हरी विठ्ठल महिला माता की जय सद्गुरुनाथ महाराज की जय वेदशास्त्री गाईला पुराणे वर्णिला तो शिव पाहिला डोळे भरी तेने माझे मना झाले समाधान
होय समाधान आठवितो चरण वेळोवेळा सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती पाहता ती मूर्ती शंकराची तेने माझे मना होय समाधान आठवितो चरण वेळोवेळा एका जनार्दनी शिव हा भजावा एका जनार्दनी शिव हा भजावा संसार करावा सुखरूप तेने माझ्या मना होय समाधान आठवितो चरण वेळोवेळा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करो प्रथम आ दुसरे चरणा संतांची चरणा संतांचे यादव चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुमा बाबाने सद्गुरु दास सद्गुरु दास काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुल्या नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रोय जननी देवाची धन्य धन्य कनाथा तुमचे पायी माझा माता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवंतं सुविचार युक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं विश्वाभासं हृदयपटले गोचरं यस्य नित्यं ब्रह्मानंदे सतत निरतस्तत्परो ज्ञानदाने विख्यातो यस्सुगमकथने ज्ञानदेवस्य वाक्यं शांतारामं परमसदयं सद्गुरुं तं भजेऽहं मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज दयाचे पायी माझे दंडवत दयाचे पायी माझे दंडवत दयाचे पायी माझे दंडवत दयाचे पायी माझे दंडवत कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पायी माझे दंडवत घडो आणि चित्त जडो नामी प्रस्तुत कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा आणि तो शिव पाहिला डोळे भरी. शिव म्हणजे शंकर. मी त्याला डोळे भरून पाहिलं, मला त्याचं दर्शन झालं. भगवान शंकराचं शिवाचं दर्शन झाल्यानंतर माझ्यावर काय परिणाम झाला मला सांगतात की माझं मन शांत झालं, माझं मन समाधानाला प्राप्त झालं. त्याने माझ्या मना झाले समाधान आणि मग भगवंताचं दर्शन झालं, मन समाधान झालं. तत्पश्चात आता काय करणार? पत्ती खेळत बसणार का?
का बिड्या फुकत बसणार? भगवंताचं दर्शन झाल्यानंतर, ज्ञान झाल्यानंतर आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात, भगवान परमात्म्याचं यथार्थ आत्मरूपाने ज्ञान झाल्याच्या नंतरही ज्ञान गिळून गावा गोविंद गा, आत्मनिष्ठ ज्ञानी जरी झाले पावन, तरी देव तीर्थ भजन न संडिती. आत्मदर्शन झालं, ज्ञानाची प्राप्ती झाली, त्याच्यानंतरही देव तीर्थ आणि भजन याचा त्याग करायचा नाही. म्हणून ज्ञानिया पुरुषा देखा, कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथाचा सखा बोलिला तो. ज्ञानी पुरुषाला सुद्धा तयाही कर्तव्याशे उरले लोका लागी. भगवान सांगतात, नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तम वाप्तव्यम वर्त एव च कर्मणी. भगवान सांगतात, अर्जुना, पार्था, मला कोणत्याही प्रकारचं कर्तव्य शिल्लक नसताना तोही मी उगला कर्मी वरते. मला कर्माचं आचरण करायची काय गरज आहे? तरी पुरतेपणा लागी अनेक दुसरा नाही जगी, तोही मी उगाला कर्मी वरते. भगवान स्वतःच सांगतात. म्हणून ज्ञानोत्तर भक्तीच्या नंतरही, नाहीतर मग ज्ञानोबाराने वारी करायची काय गरज होती? माझी जीवीच्या वडी. कोणत्या संतांना त्या ठिकाणी खांद्यावर पत्ता घ्यायची, हातामध्ये टाळ घ्यायचा, विणा घ्यायचा, चेपड्या घ्यायच्या आणि उन्हातानामध्ये खडतर रस्त्याने पंढरपूरला जात बसायचं? त्यांना काय प्राप्त, काय शिल्लक राहिलं होतं? पण तयाही कर्तव्याशी उरले लोका लागी. त्यांनी पायवारी केली म्हणून आज आपण त्याच निष्ठेने पायवारी करतो. माणसाला त्या ठिकाणी ज्ञानोत्तर भक्तीच्या नंतरही कर्तव्य शिल्लक राहतं, याच्याकरता मी बोललो. मग माझ्या मनाला भगवान शंकराचं दर्शन झालं, मन समाधानाला प्राप्त झालं. मग आठवी चरण वेळोवेळा. मग त्या शिवाचं चरण, त्याचं ध्यान मी पुन्हा 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 त्याचं स्मरण करतोय, पुन्हा पुन्हा त्याची आठवण करतो. सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती, पाहता ती मूर्ती शंकराची. माझ्या सर्व इंद्रियांना त्या ठिकाणी विश्रांती, मनासह सर्व इंद्रिय त्या ठिकाणी शांत झाली. कधी? शंकराची मूर्ती पाहिली. म्हणून मी तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी अशी आज्ञा करतो, विनंती करतो, प्रार्थना करतो की तुम्ही सुद्धा सर्वांनी काय करावं? एका जनार्दनी शिव हा भजावा. तुम्ही शिवाचं भजन करावं, त्या ठिकाणी शिवाच्या भजनी लागावं, म्हणजे भगवान शिवाची शरणागती करावी, अनन्य भावाने त्या ठिकाणी स्मरण करावं, सेवा करावी. आणि त्याच्याकडे आम्हाला काय मिळेल? संसार करावा सुखरूप. वा, भगवंताच्या भक्तीने तुमचा संसार सुखाचा होईल. पैशाने होणार नाही, संपत्तीने होणार नाही. मग कसं आहे, आपल्या संसार प्रपंचामध्ये भगवंताचं जर अधिष्ठान असेल, भगवंताचे संस्कार असतील, तर तो संसार सुखाचा होईल. अनेक संपत्तीवान रावणासारखे धुळीला मिळाले, धुळीला, कंसासारखे धुळीला मिळाले, हिरण्यकशिपू सारखे, की एक काळ ज्यांचा असा होता की ज्यांनी प्रत्यक्ष भगवान विष्णूला आवाहन दिलं. काय सोपी ताकद आहे? रावणाची सोपी ताकद आहे? कंसाची सोपी ताकद आहे? बाबा, यांच्या वधा करता देवाला प्रत्यक्ष अवतार घ्यावा लागलाय, देवाला जन्म घ्यावा लागला, पण त्यांचा संसार सुखाचा नाही झाला. सांगात कवडी गेली. झालं का? मी सांगत देऊ म्हणा, त्यांचा संसार सुखाचा नाही झाला, तो विषय वेगळा आहे. कंसाचा नाही झाला, हिरण्यकशिपूचा नाही झाला, रावणाचा नाही झाला. मग आपणाला, म्हणजे मी याच्याकरता सांगत होतो की पैशाने, संपत्तीने संसार सुखाचा होतोच असं नाही. मग एका जनार्दनी शिवा भजावा. मग त्या दृष्टीने म्हटलं तर ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज कफल्लक आहेत, ज्यांना राहायला घर नाही, खायला अन्न नाही, पण नाही आनंदाशी जोडा. महाराज सांगतात, ते दुःख ते कैचे नये स्वप्नाशी. रावणाच्या जीवनामध्ये, कंसाच्या जीवनामध्ये हे नाहीये, पण आमचे संत मंडळी तो का म्हणे, खातो आनंदाचे लाडू, आनंदे निर्भर डुलत सो. कशामुळं? संसार करावा सुखरूप. कशाच्या योगाने? एका जनार्दनी शिवा भजावा.
आणि असे जे भगवान शंकर आहेत बाबा, आम्हालाच नुसतं महत्व सांगते की त्यांचा कोणी अंगीकार केलाय, हा? त्यांचा स्वीकार कोणी कोणी केलाय? मला सांगतात वेदशास्त्री गाईला. वेदशास्त्र पुराणाने ज्याचं गायन केलंय, ज्याचं वर्णन केलंय, ज्याची स्तुती केली पुराणे वर्णिला, त्या शिवाला मी पाहिलं, त्याच्याकडे माझ्या मनाला समाधान झालं. मी पुन्हा पुन्हा त्याची आठवण करतो. आपण सुद्धा सर्वांनी काय करा, त्याची आठवण करा आणि आपला संसार सुखाचा करा. विठ्ठल आज हा जो उत्सव परमपूजनीय वारकरी संप्रदायातील एक थोर साधक जीवन, सेवाव्रती जीवन, परमपूजनीय केदारनाथ महाराज शास्त्री बाबांच्या प्रेरणेने मी एक उपासना प्रधान साधकी जीवन याच्याकरता म्हटलो की बऱ्याच जणांना कल्पना असेल किंवा नसेल. केदारनाथ महाराजांनी अशी प्रतिज्ञा केली होती, मी ऐकलं होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर झालं पाहिजे. आणखी दुसरं काय होतं, अहिल्यानगर, तो अहमद शब्द जाऊन अहिल्यानगर त्या ठिकाणी व्हावं. आणि मला वाटतं अशांच्या साधनेमुळं कोणत्याही प्रकारचा ताणतणाव न होता अहिल्यानगर हे नामाभिमान झालं. अत्यंत आम्ही त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला, पेढे वाटले. ज्या अहिल्या मातेचं जन्मस्थान आपलं हे अहिल्यानगर आहे, चोंडी गाव आहे. गाव छोटं जरी असलं, मी आत्ता सरपंच साहेबांना आमच्याकडे जो मेसेज केला तो दाखवला. आज भाग्य की चोंडीमध्ये कीर्तन सेवा आहे. आम्ही आळंदीमध्ये करतो, देवमध्ये कीर्तन करतो, पैठणमध्ये कीर्तन करतो, पंढरपूरमध्ये कीर्तन करतो, तेर, सावता महाराज, आरण, ह्या संतांच्या भूमी आहेत. वाटतंय एवढे जे क्षेत्र आहेत ना, त्याच तोला मोलाचं आपलं चौंडी हे क्षेत्र आहे. इथं आलोय काहीतरी गौरवाने बोलावं म्हणून बोलत नाही. आम्ही खरं तर ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये जात असतो, पण मध्ये 5-10 वर्ष वैकुंठ आमचे सद्गुरू विठ्ठल महाराज घुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही आमच्या आखे गावहून असंच आष्टी मार्गे पंढरपूरला दिंडी घेऊन जायचो. सरपंच साहेब आता इथं आमचे राऊताबा आहेत, यांना विचारा, इथून आवर्जून आपल्या चोंडीवरूनच जायचं. तिकडं तो मेन मार्ग होता, पण तरी सुद्धा चोंडी एवढं का बरं? म्हणजे वैकुंठशी सद्गुरू विठ्ठल महाराज घुले ज्या राष्ट्रपुरुषांचं वर्णन करायचे त्याच्यामध्ये अग्रक्रमाने अहिल्या मातेचं वर्णन. अहिल्या मातेचं वर्णन, ती एक स्त्री असून सुद्धा कसं न्यायी राज्य करायचं, त्यांच्या ठिकाणी कसा मनमिळावूपणा, सर्वांना बरोबर घेण्याची कशी त्या ठिकाणी कला, त्यावेळी त्या ठिकाणी न्यायनिष्ठुरता. आणि ऐका मंडळी, कोणत्याही क्षेत्रावर जा, आपले 4 धाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग, विशेष करून त्यांची भक्ती भगवान शंकरावर आहे. आणि त्या संबंधाने एकही असं भगवान शंकराचं स्थान असणारं ठिकाण नाही, क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी अहिल्याबाईंनी कोणत्या तरी प्रकारचं कार्य केलं नाही. कुठे घाट बांधले, कुठं बारव त्यांचं अजूनही, अहो या देवीजवळ त्यांचा बारव आहे करमाळा. काय त्या ठिकाणी योजना असेल की चंद्रभागेला पूर आला की तो बारव भरतोय, तिथे लोक सांगतात. आणि केवढं मोठं ते काम आहे अहिल्याबाईंचं काम. आपण कुठेही पहा, जेजुरीला पहा, काशीचा तर प्रश्नच नाही. केवढा मोठे घाट, इंदोर, महेश्वर, अशा सर्व ठिकाणी अहिल्या मातेने, उज्जैन, ओंकारेश्वर, सर्व 12 ज्योतिर्लिंग. माझ्या माहितीप्रमाणे कसं आहे,
आपण बद्रीनाथ केदारनाथला गेलं की तिथले लोक आपल्या पेहरावरून ओळखतात. कुठं महाराष्ट्राचे हो. मग अहिल्याबाईचं नाव घेतात. म्हटलं इथं अहिल्याबाईचं नाव हो. बद्रीनाथाच्या मंदिराच्या शिखरावर जे कळस आहेत ना, कळस, सोन्याचे कळस, हे अहिल्या मातीने बसवले. बद्रीनाथ केदारनाथ हा. आणि हा 300 वर्षापूर्वीचा काळ. त्या ठिकाणी सुवर्ण कळस चढवायचा. सर्व ठिकाणी आहेत. मला आणखीन विशेषत्वाने सांगायचे की आपण सर्व वारकरी सांप्रदायिक मंडळी पांडुरंगाचे म्हणजे पंढरपूरचे भक्त आहोत. अहिल्या मातेने प्रत्येक महाशिवरात्रीला काशीहून गंगेची कावड रात्री 12 वाजता पंढरपूरला आली पाहिजे. आणि पांडुरंगाचा अभिषेक काशीच्या गंगेच्या पाण्याने, गंगेच्या जलाने. त्यावेळेला पायी यायची म्हटली. आता काशीहून पंढरपूरला पायी यायचंय. 800-900 किलोमीटरचा प्रवास येतो. तेव्हा पायी आणायची. आता सुद्धा ती कावड येते, रेल्वेने येते. आता विमानाने येईल, काय अडचण नाही. पण ती कावड आजपर्यंतही, म्हणजे रात्री 12 वाजता, महाशिवरात्री दिवशी रात्री 12 वाजता, कारण भगवान पांडुरंगाच्या मस्तकावर शिवलिंग आहे. त्या श्रद्धेतून अहिल्याबाईने पंढरपूरला वाडा आहे. शिंदे, होळकर, आजही गंगेच्या तीरावर मोठमोठे वाडे आहेत. त्या ठिकाणी राजमहालासारखे, राजवाड्यासारखे. असं ज्या अहिल्या मातेचं आपल्या संस्कृतीच्या रक्षणाकरता, पुनरुत्थानाकरता जे समर्पण आहे, जे कार्य आहे, ते शब्दात येत आहे. आता कसं आहे, कीर्तन आहे, भरपूर सांगण्यासारखं आहे, पण तरी काही मर्यादा असतात. त्या मर्यादेत राहून मी हा सर्व भाग बोलतोय. आणि अहिल्या मातेची विषयी भक्ती भगवान शंकर. आणि म्हणून तर केदारनाथ महाराजांनी सांगितलं, आणि ते बरोबरही आहे, की आपल्या या चोंडी भूमीला प्रति काशी म्हटलं, जसं म्हणतात ना, प्रति पंढरपूर, धाकटं पंढरपूर, प्रति शिंगणापूर, धाकटं शिंगणापूर, असे जे नाव येतात ना महाराज, ही धाकटी काशी म्हटलं तरी हरकत नाही. गंगा माता तर जवळ आहे. आणि इथं जे स्थान आहे भगवान शंकराचं, अगदी त्याचीच प्रतिकृती कवडाई देवी, चौंडेश्वरी, अशा सर्व तिथले जे स्थान आहेत काशीमधले महत्वाचे, अगदी त्याच पद्धतीने इथं सुद्धा अहिल्या मातेने त्याची निर्मिती केली. आणि म्हणून आज जेव्हा कीर्तन करतोय, चोंडीमध्ये आहे, अहिल्या मातेची जन्मभूमी आहे. इथं आल्याबरोबर जिव्हाळा की प्रथमतः अहिल्या माते दर्शन घ्यावं. नुसतं कीर्तन आलो म्हणून नाही, तर सांगितलं की आम्ही दिंडी याच मार्गाने आणायचो. आणि आता यांच्याकडे नित्याने येणं आहे. चापडगावला कीर्तन आलो तर आम्ही 5 मिनिटात जाऊन येतो. इथं निमगाव धाकोजी इथं आलो तरी आम्ही 10 मिनिटांमध्ये चौंडीला जाऊन येतो. खडकतला आलो आम्ही इथं जाऊन येतो. का तर एक पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींचं हे स्थान आहे. त्यांनी जर तेवढ्या प्रतिकूलतेमध्ये, 300 वर्षापूर्वीचा काळ आहे, प्रतिकूलतेमध्ये आपल्या संस्कृतीच्या रक्षणाकरता, पुनरुत्थानाकरता एवढं समर्पण केलं, एवढं कार्य केलं. आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे. काय हे आपण भारतीय हिंदू संस्कृतीचे लोक नेहमी आपलं विसरणारेच आहेत. आपण आपले देव विसरलो, आपण आपलं संस्कृती विसरलो, आपण आपला आचार विसरलो. आपल्याला आपलं सोडून जे आपलं नाही, किंवा ज्याचा आपण अंगीकार केला, स्वीकार केला, ज्याचं वर्तन केलं तर आपल्याला नरकाची प्राप्तीच आहे, अधोगती आहे, आपण ते केल्याशिवाय राहत नाही. अनेक गोष्टी अशा आहेत की आपल्या धर्म संस्कृतीच्या तत्वामध्ये त्या नाहीत, पण लय उदारमतवादी ना. आपल्याकरता सर्व धर्म समभाव, की जो इतर कोणाला तो शब्द आवडत नाही,
पण हिंदू मात्र त्याची मोठ्याने गर्जना करतात की सर्व धर्म समभाव. अरे सर्व धर्म समभाव हे फक्त हिंदूनेच म्हणायचं, सर्वांनीच म्हणायचं? ज्यांना ज्यांना तुम्ही भाव समजता ते तुम्हाला भाव समजतात का? ते तुम्हाला बंधूचा भावाचा दर्जा देतात का? की तुम्ही एकटेच ओरडता आमचे भाऊ आमचे भाऊ आमचे भाऊ? तुम्हाला त्यांनी भाऊ म्हणू द्या ना. म्हणत नाहीत, हे त्याचं उत्तर आहे. म्हणून आपल्या धर्म संस्कृतीचा आपणाला अभिमान गर्व असलाच पाहिजे. छत्रपती शिवराय असतील, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी असतील, आज राजमाता जिजाऊ साहेबांची जयंती आहे, स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. बाबा हे जागतिक पुरुष आहेत, जगामध्ये ज्यांची ख्याती आहे, जगामध्ये ज्यांची कीर्ती आहे, अशा प्रकारचे हे पुरुष आहेत. राजमाता जिजाऊ साहेब जरी स्त्री असल्या तरी एखाद्या पुरुषालाही जे कार्य शक्य होणार नाही अशा प्रकारचा पुरुषार्थ एका स्त्रीने करून दाखवला. अहिल्यादेवी एका स्त्रीने तसा पुरुषार्थ करून दाखवला. आणि म्हणून आज आपण अहिल्या मातेच्या चरणी सर्वजण आहोत. केदारनाथ महाराजांनी आपणाला हा सर्व लाभ प्राप्त करून दिलेला आहे. जे या भूमीतले आहेत ते तर भाग्यवानच आहेत. आम्हाला तुमचा हेवा वाटतो. आळंदीच्या लोकांचा, देहूच्या लोकांचा भाग्यवान आहेत बिचारे, त्यांना त्या क्षेत्रामध्ये राहायला मिळतं. आपण कधी काळी जातो, 6-6 महिने लागतात आपणाला, आणि गेलं तर लगेच यावं लागतं. पण तुम्ही सर्व भाग्यवान मंडळी आहेत की चोंडीमध्ये तुमचा जन्म आहे, चोंडीमध्ये तुम्ही राहता. आता अहिल्यादेवीविषयी तुमचं प्रेम आहे की नाही आम्ही तरी काय सांगावं, पण आहे असंच त्याचा अर्थ आहे. म्हणून तर तुम्ही आलात. पण ठेवा तुमच्या मुला बाळांना, नातवांना अहिल्या मातेचं चरित्र. आता इथं काय, आत गेले की सर्व वाचायलाच मिळते. त्यांच्या जीवनात ते प्रसंग सर्व इथं चांगला योग आहे. मधल्या काळामध्ये लुप्त झालं होतं, पण इथं सर्व काय केलेलं आहे, रेखाटलेलं आहे, लिहिलेलं आहे. आपण गावातले काय जायचं म्हणून नाही, आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरातील सर्व सदस्यांना, मुलांना घेऊन याची सफर केली पाहिजे. ही रचना कशाची, व शासकाचं अनुदान मिळालंय म्हणून हे कार्य चाललंय असं काही नाही. पण या ठिकाणी ते झालंच पाहिजे. झालं नाही तर नवले. आणि म्हणून अशा या पुण्यभूमीमध्ये, कारण पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी त्या जर पुण्यश्लोक आहेत तर त्या ज्या भूमीमध्ये जन्माला आल्या, असं म्हटलेलं आहे की पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास. व असे पुण्यपुरुष, राष्ट्रपुरुष ज्या भूमीमध्ये अवतार येतात, जन्म घेतात, ते काय सोपं तेज आहे त्या भूमीचं. म्हणून आपण त्या भूमीमध्ये आहोत. वैकुंठाशी गुरुवर्य जयराम बाबा भोसले बाबांच्या आशीर्वादाने आणि प्रशांत महाराज बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्रांतीचा पर्व काळ आहे. या पर्व काळावर आपल्या सर्वांना समवेत घेऊन आपल्या बाबांनी हा उत्सव, आणि त्यामध्ये शिवपुराण कथा. आता चला, बरगतच्या अशा पद्धतीचे कार्यक्रम आहेत. ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, बेल अर्चन आहे, काकडा भजन, प्रवचन, हरिपाठ, पुन्हा कीर्तन आहे, आणि मुख्य म्हणजे भोजनही आहे. हे लागतंच ना, करू भजन भोजन, पण तेही आहे. अशा सुंदर पद्धतीने सर्व गुणीजन मंडळी, मृदंगवादक सर्वांच्या समवेत, सर्वांच्या सहकार्याने असा हा उत्सव या ठिकाणी होतोय. म्हणून पुनश्च एकदा अशा भूमीमध्ये कीर्तन सेवा करण्याचं भाग्य. आणि त्या दृष्टीने आता कोणता अभंग घ्यावा, आम्हाला काही काल महात्म्य, स्थळ महात्म्य याला धरून त्या ठिकाणी अभंगाची योजना करावी लागते. पुन्हा आज सोमवारच आला, आणि या ठिकाणी जेव्हा आलो, अहिल्या मातेचं उपास्य दैवत कोणतं आहे? पिंड लक्षात येते का नाही कोण लोकांची? कोणतं आहे पहा, अहिल्या मातेचा जेव्हा पुतळा आहे, ज्या ज्या ठिकाणी फोटो आहेत, खाली त्या ठिकाणी काय आहे, शिवपिंड आहे, आणि वरून म्हणजे हृदयामध्ये त्यांच्या. आणि मग आता भगवान शंकराचंच वर्णन करावं. आपण ज्या भूमीमध्ये आलो, अहिल्या मातेची भूमी, आणि अहिल्या मातेचं इष्ट भगवान शंकरच आहेत. इथं जेव्हा अधिष्ठान आहे, भगवान शंकराचं अधिष्ठान आहे, शिवाचं अधिष्ठान आहे. सोमवारचा दिवस परत वाट्याला आलाय, मग आता दुसरा अभंग येईलच कसा? आणि म्हणून भगवान शंकराचं वर्णन त्या हेतूने करावं, काही महात्म्य वर्णन करावं या हेतूने
हा अभंग एकनाथ महाराजांचा सेवेकरता घेतला. नाथ महाराज सांगतात की माझं चित्त माझं मन समाधानाला प्राप्त झालं. खरं तर मन समाधानाला प्राप्त होतं. जे 10 मकार चंचल सांगितलेले आहेत, चंचल म्हणजे न थांबणारे, कधी ते शांत राहत नाहीत. मनो, मधुकरो, मेघो, मानिनी, मदनो, मरुत, मा, मत्स्यो, मरकटो, मेघा. किती झाले तुम्हीच मोजा. मन, मधुकर म्हणजे भुंगा, मेघ, मनो मधुकरो मेघो, मानिनी, मदनो, मरुत. बर का, मानिनी म्हणजे श्री, मदन म्हणजे काम, मरुत म्हणजे वारा, मा म्हणजे श्री, आपलं लक्ष्मी. असे हे 10 मकार चंचल आहेत. लक्ष्मी चंचली. मी मगाशी सांगितलंय की आपल्याला वाटतं की मी पैशावाला, मी धनवान, मी पैशावाला, मी धनवान. या धनाचा नधरी विश्वास, जैशी तरुवर छाया. हे धन जसं येतं तसं जातं. आज जे कोणी धनिक स्वतःला समजत असतील ना, मी धनिक आहे, मी पैशावाला आहे, ऐका. जसं सकाळच्या प्रहरी सूर्योदय कुठं होतो? पूर्वेला. वृक्षाची सावल्या कुठे असते? पश्चिमेला. पूर्वेला सूर्योदय झाला की त्याच्या छाया, वृक्षाची छाया कोणत्या दिशेला असते? पश्चिमेला. तो सूर्य दुपारी 12 वाजता माथ्यावर आला, डोक्यावर आला, ती सावली कुठे जाती? बुडाला. आणि तो सूर्य 4 वाजता जेव्हा पश्चिमेला जातो, त्याच वृक्षाची छाया कोणत्या दिशेला? हे जसं एका दिवसामध्ये 3 वेळा सावलीचं स्थित्यांतर होतं ना, तसं धनिकाच्या जीवनामध्ये, पैशावाल्या संपत्तीवाल्याच्या जीवनामध्ये असं धनाचं स्थित्यांतर होतं. म्हणतात बुवा, मनुष्य जीवनामध्ये 3 वेळा श्रीमंत होतो, 2-3 वेळा भिकारी होतो. काय असतंय काय नो तुम्हाला माहित. आम्ही काय फुटक्या कपाळाची, तुम्हाला माहिती. 3 वेळा मनुष्य श्रीमंत होतो, 3 वेळा भिकारी होतो. आणि लय जर त्या ठिकाणी अनाचार म्हणून पहा, तुम्हाला आठवत असेल की पूर्वीच्या काळामध्ये जे धनिक, जे श्रीमंत, बरं का, जे मिशावर ताव मारत होते आणि वाईट आचरण करत होते, आज ते तर नेस्तनाबूत झाले, त्यांची पिढची पिढी सुद्धा भिकायला लागलेली, बर्बाद झालेली. या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवर छाया. वृक्षाच्या छायाप्रमाणे हे धन त्या ठिकाणी बदलतं. म्हणून तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, भाग्य अशाश्वत जाण, भाग्य अशाश्वत जाण. भाग्य अशाश्वत, भाग्य अशाश्वत. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, भाग्य अशाश्वत जाण, भाग्य अशाश्वत जाण. तुका म्हणे धन अशाश्वत, भाग्य शाश्वत म्हणजे टिकणार, अशाश्वत म्हणजे आगमापायी न टिकणार, चंचल असं ते आहे. आणि म्हणून मी सांगत होतो की मन, लक्ष्मी हे चंचल आहे, धन चंचल आहे, तसं मन चंचल आहे. आणि असं चंचल असणार मन, नाथ महाराज सांगतात की माझं मन सर्व इंद्रियांच्या सह विश्रांतीला पावलं, शांत झालं. गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न केलेला आहे की देवा, हे मन कसं आहे? चंचलम हि मन कृष्णो प्रमाथि बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. जसं वायू म्हणजे वाऱ्याला आपण अडवू शकत नाही, ऐका, अग्नीला आपण अडवू शकत नाही, पाण्याला आपण अडवू शकत नाही,
या वर्षी आपण सर्वांनी पुराचा अनुभव सरसगट, एरवी तरी कधीतरी 4-8 दिवसाचा फरक असायचा, महिन्या 2 महिन्याचा 6 महिन्याचा फरक असायचा, भागाचा फरक असायचा. या वर्षी पावसाने सर्वांना सारखं प्रेम दिलेलं आहे, सर्वांना सारखी कृपा केलेली आहे. कोणत्या भागात जा, कोणत्या नदीकडे पहा, नदीने काय केलं, आपली हद्द, जे आपली सीमा आहे ना, ती बरोबर मिळवलेली. अनेक पुलं त्या ठिकाणी वाहून गेली. आपण पाहिले, पाण्याला कोणी अडवू शकत नाही. जरी धरण केलं तरी त्याला सांडा ठेवावा लागतो. असं आहे. आपण पाण्याला अडवू शकत नाही. आपण अग्नी लागला अडवू शकतो काय? नाही. तसं त्या ठिकाणी आपण वाऱ्याला अडवू शकत नाही. जसं वारा सुटला सोसाट्याचा आणि मग सगळं उडाउड सुरू झाली. आता पूर्वी गंजी उडायच्या वगैरे वगैरे, आता हे पत्रे. जर उडाउडी सुरू झाली तर काही चालत नाही, वाऱ्याला कोणी अडू शकत नाही. तसं या मनाचा चंचलपणा, त्या वायो इव सुदुष्करम, त्याला कठीण आहे या मनाला आवर घालणं, हा विषय सांगायचा आहे. आणि म्हणून हे मन आवरणं म्हणजे शांत करणं, त्याला स्थिर करणं, हे वाऱ्याला आवरण्याप्रमाणे आहे, जलाला आवरण्याप्रमाणे आहे, अग्नीला आवरण्याप्रमाणे आहे. म्हणून असं हे कठीण चंचल असणारं मन ते शांत होऊ शकत नाही. आणि भगवंताने त्याला दुजोरा दिला, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. अर्जुना, तू बोलतोस ते खरं आहे की मनाचा निग्रह करणं म्हणजे मन शांतीला पावणं हे कठीण आहे. ऐका, एखादा विषय कठीण असतो म्हणजे तो प्राप्त होणारच नाही असं अजिबात नाही. आता मृदंग वाजवणं आपण काय म्हणू, कठीण आहे की नाही? आपल्याकरता कठीण आहे, पण ज्यांनी प्रयत्न केला त्यांना मृदंग आला ना. आपल्या सर्वांच्या दृष्टीने भजन कसं आहे, लोकांना म्हटलं ना भजनाला या, आम्हाला काय येतंय, आम्हाला काय येतंय. आता प्रयत्नच केले तर येईलच कसं? प्रयत्न जर केले नाही तर येईल कसं? मग कोणी सुंदर चाल म्हटलं, माणसं म्हणतात बाबा सुंदर चाल झाली. ऐका, आपल्याला काय येत नाही, आपण प्रयत्न केले नाहीत. तसं चंचल असणारं मन कोण म्हणतं शांत होत नाही? होत. असंशय महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तर कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यासाने हे मन शांत होतं, अभ्यासाने हे मन शांत होतं. काय, एका राजाने आपल्या राज्यामध्ये पण लावला. कोणता पण? शेळी ना, शेळी. शेळी कळते ना? कळेल, शेळी. आता शेळी म्हणजे कशी, तुम्ही दिवसभर तिला किती चारा आणि संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळल्यानंतर घरी घेऊन निघा, बिना मुंगशाची. मुंगस जरी असलं तरी येतं त्याचं असं तोंड घालीलच. बिना मुंगशाची शेळी घेऊन निघा, एक तरी घास करंडल्याशिवाय. शेळी कशी आहे? चंचल आहे. घास करंडल्याशिवाय पुढे जाणारच नाही. आणि जिथं करंडायचा नाही, भांडणाचं मूळ आहे तिथं तर करंडल्याशिवाय निश्चितच राहणार नाही. हा शेळीचा स्वभाव आहे. तसं मन आहे. मग काय झालं, राजाने पण लावला. सर्वजण म्हणतात शेळी चंचल आहे, चंचल आहे, चंचल आहे. सांगितलं की जो कोणी शेळीला फुगून आणील आणि मी चारा चारल्याच्या नंतरही ज्याची शेळी खाणार नाही त्याला 50 लाखाचं बक्षीस. आता राजा द्यायला लागला, आपण तरी कमी कशाला सांगू. 50 लाख रुपये त्यांनी जाहीर केले. आता ज्यांच्याकडे शेळ्या, त्यांनी काय करायचं, रानामध्ये घेऊन जायचं. जोंधळी सारखा सकाळ लुसलुशीत शिपी, अशी कवळी लुसलुशीत हिरवीगार शिंपी काढायची, ती त्या शेळीला चारायची. आणि तिचं पोट असं, आम्ही लहानपणी शेळी चारलेली आहे बघा, शेरडा चारल्यात, असं आम्ही फुगवायचो. ती एवढं जरी तिचं ते असं दिसलं ना, तिला खाऊच घालायचं. शेपी अशी आणायची, ती जोंधळी, बोरटेचा पाला, बाबळीचा पाला, असं काही काही बरंच चारायचं. अशी शेळी गच्च फुगवायची. आम्हाला वाटायचं का आता परत तिने तोंडच लावू नये कशाला, पण मी सांगितल्याप्रमाणे ती असं शेंडा करंडायचा, कोणतरी भांडायचं. राजाने सांगितलं की कोण शेळीला काय करतो, फुगून आणतो, आणि जर त्याने मी दाखवलेला घास जर नाही खाल्ला, 50 लाखाचं बक्षीस. प्रत्येकाने प्रयत्न
अर्ज भरायला काय हरकत आहे, पडा ना उलटून. पण फॉर्म भरायला तर हरकत काय आहे? आणि मग शिर्डी घ्यायची, रानामध्ये चारायची. पण राजाने असं कवळं लुटलीत, हिरवागार असा घास पुढं धरला की त्या शेळीने काय करायचं, एक घास करंडायचाच नापास. चल चल चल. एक जणाने अभ्यास केला, असं आहे काय. त्याने काय केलं, शेळीला घेतलं, रानात घेऊन गेला. आणि शेळी चरायला लागली, खायला लागली. त्या हातामध्ये अशी छकटी घेतली होती, अशी खायला लागली, ते असं हुंगायला लागली की काय करायचं, तिच्या तोंडावर फटकून मारायचं. शेळीने काय करायचं, असं वर पाहायचं. पुन्हा 5-2 मिनिटं थांबून पुन्हा काय करायची, घास घ्यायला लागायची. चरायला लागली शेळी, अशी वास घेते ना, आणि असं वास घेतला ते कारण फटकून मारायचं. शेळी पुन्हा वर पाहायचं. दिवसभर असा प्रयोग. आणि शेळी पूर्ण अशी खपटी ना, घासही खायला मिळालं नाही. मग असं असं कशाचं, तडमताशा. तिचं पोट एकदम असं खपटाला गेलेलं, खायलाच मिळालं नाही दिवसभर. आणि मग सर्व वळीला लागली, ज्यांच्या शेळ्या अशा तुडून चालता येणार त्यांना. आणि याची शेळी मात्र सर्व हसायला लागले, शाण्या, इथं आम्ही दिवसभर चारतोय, तिच्या पोटात एक घास बसणार नाही, अशा पद्धतीला चारतोय, तरी ती शेळी खाल्ल्याशिवाय राहत नाही. आणि तुझी शेळी, तर आता पहा 50 लाखाचं बक्षीस कसं मिळवतोय, कसं मिळवतो. जवळ आला, त्याचा नंबर आला, राजाने घास पुढं धरला. याने लगेच असा तो हंटर वर केला. जेव्हा शेळीने त्याच्याकडे पाहिलं, जेव्हा माग सरकली, राजा म्हणला 50 लाखाचं बक्षीस तुला. कसंय, असं मनाचंय. मन कधी आवरतं, तुम्ही या मनाला किती खाऊ घाला, किती खाऊ घाला, किती खाऊ घाला, शेंडा कुरतडणारच दिसला का. काही काही माणसाला किती जेव घाला, किती जेव घाला, किती जेव घाला, जेवल्याच्या नंतर ते नको नको म्हणून नंतर लाडू आणला, लाडू म्हणलेला आता एवढा खातोच. जेवल्याच्या नंतर एक गुलाबजाम आणला ना, मला आता नको नको झालंय, पण आता एवढा गुलाबजाम आहेत का, एक गुलाबजाम करतो खातोच. जिलेबीचा एक येडा आणला ना, म्हणला एवढा खातोच. ऐका, असंच मन आहे, हावरटे. हे मन चंचल आहे. तुम्ही त्याला किती आवरण्याचा प्रयत्न केला ते ते आवरत. मग या मनाला कसं आवरायचं, अभ्यासाने. ते विषयाकडे जायला लागलं की हंटर काढायचा, फटकून त्या मनाच्या तोंडावर मारायचा. असं घाबरून 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 मन त्या विषयापासून काय करायचं, परावृत्त करायचं, त्याला फिरवायचं. आणि मग सर्व संतांनी अशा पद्धतीचा प्रयोग केला की विषयापासून काढून मन त्यांनी कुठं लावलं, भगवंताकडे लावलं. ऐक, केदारनाथ महाराजांनी प्रमाण दिलेले आहे. केदारनाथ महाराजांनी प्रमाण दिले म्हणतात. नाही, त्यांचं नाव सांगतो त्यांनी. हा, मग मी तीच म्हणतो, मी दिलेलं होतं, चुकलं होतं, पण ते योग्य आहे. अहो प्रमाण कुठं पाहिजे, नाही आहे ना, योग्य आहे. सगळेच प्रमाण म्हणायचे. नाही नाही ना, नाही नाही.
सांगितल्यानंतर म्हणायचं. हा त्यांना सांगितलंच होतं ना त्याच्यामुळे ते मालक आहेत. आम्ही मात्र गडी आहेत खरं हो बरोबर आहे. हा बरोबर एकच प्रमाण असे माणसं पार मारतात. पूजा इच्छी ऐका मन योग्य आलं तर घ्यावंच लागतं बाबा, असं आहे ना. आणि जर तर काही प्रमाणात सांगून जायचे, सगळे प्रमाण म्हणत बसले तर आमच्या गाथा पाठी, मग नुसतं प्रमाण म्हणतच पाठ होईल. तुमच्या तरी एक एक तुकडे गाथापाठ केलेले आहेत आम्ही, कशा सांगत बसायचे. योग्य त्या वेळेला तिथे प्रमाण आलं तर घ्यावंच लागतं, सर्वांचं घ्यावं लागतं. तर मन हे चंचल आहे, आणि मग असं असणारं चंचल मन आपल्याला विषयापासून काढून भगवंताकडे लावावं लागतं. ते लावणं एवढं सोपं नाही. मी आता शेळीचं उदाहरण दिलंय की जसं ती शेळी तुडंब पोट भरलेलं असलं तर जसं ती करंट, तसं मन आहे ती विषयाकडे धावतच, आणि त्याला परावृत्त करून त्या ठिकाणी भगवंताकडे लावायचंय. नाथ महाराजांनी सर्व संतांनी आपलं हे मन भगवंताच्या चरणाजवळ त्या ठिकाणी नेलं. त्या मनाला त्या ठिकाणी भगवंताच्या दर्शनाची गोडी लावली, आलंबन लावलं. आणि मग ऐका माऊली कसं बोलतात, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. आसया त्यजिन प्राण आपुला गे माये. प्राण आपुला गे माये. धनीवरी आपुले माहेरी. आशेन धनीवरी आपुले माहेरी. आपुले माहेरी. आशेन धनीवरी आपुले माहेरी. मन चंचल आहे, शास्त्राने सांगितलंय, भगवंताने सांगितलंय, पण ज्ञानोबाने सांगितलं की माझं मन शांत झालं, समाधानाला प्राप्त झालं. कधी? देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. तुकोबाराय पांडुरंगाच्या दर्शनाला गेले, पांडुरंगाचं दर्शन झालं, आणि तुकोबारायांचा काय अनुभव आहे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया. भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद. आता कोठे धावे मन तुझे चरण देखिलिया. तुझे चरण देखिलिया. मी ज्ञानोबरायांचं प्रमाण दिलं, मी तुकोबरायांचं प्रमाण दिलं, आणि नाथरायांचा आपण तो विषयच आहे की सकळ माझ्या मनाला विश्रांती झाली. तिने माझ्या मना झाले समाधान. कधी? पाहता ती मूर्ती शंकराची. म्हणून आता कोठे धावे मन तुझे चरण देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. तसं एकनाथ महाराज सांगतात की आता माझं मन सुद्धा त्या ठिकाणी समाधानाला प्राप्त झालं. पण कधी? भगवान शंकराचं दर्शन झालं तेव्हा. असे भगवान शंकर, भगवान शिवजी आहेत कोण, आणि मग ते आहेत कोण, त्यांचा काय महिमा आहे, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णिला. वेदशास्त्र गाईला पुराणे वर्णिला. वेदशास्त्र गायला पुराणे वर्णिला. तो शिव पाहिला डोळे भरी. तो शिव पाहिला डोळे भरी. तेरे माझ्या मना होय समाधान. तेरे माझ्या मना होय समाधान. तो शिव पाहिला डोळे भरी. तो शिव पाहिला डोळे
का समाधान झालं? तो शिव पाहिला डोळे भरी. मी त्या शिवाला म्हणजे भगवान शंकराला डोळे भरोनिया पाहिन तुझे रूप. आपण मंदिरामध्ये दर्शनाला गेल्याच्या नंतर ज्या देवाच्या दर्शनाला गेलो, देवीच्या दर्शनाला गेलो, त्या देवीचं स्वरूप डोळे भरून पाहावं, है का नाही? ते भावगीत आहे, आपण म्हणायचं नाही, पण नुसतं सांगून जातो. डोळे भरून पाहू रखू माईला. गाण्यावर आता पुढे काय? चल ग सखे, चल ग सखे, चल ग सखे पंढरीला. त्या ठिकाणी गेल्यानंतर डोळे भरून पाहू विठ्ठल रखू माईला. पंढरपूरला आपण जेव्हा जातो ना, भगवंताचं दर्शन कसं करायचंय? डोळे भरून, है का नाही? म्हणजे डोळ्यांचं समाधान होईतोपर्यंत. आता कसं आहे, तुम्ही म्हणा डोळ्याचं समाधान होईतोपर्यंत, आणि आता गर्दी असते. समितीचा नियम कसा आहे? एका मिनिटामध्ये 80 लोकांचं दर्शन झालं पाहिजे. किती? एका मिनिटामध्ये. आणि एवढा स्पीड आहे तरी सुद्धा आता 50 तास लागतात, 48 तास लागतात. पूर्वी 72 तास. तसा वेळ आता कमी केलाय. तर 50 तास किमान लागतात दर्शनाला. माणसं गेली की 2-2 दिवस. आणि तुम्ही आम्हाला सांगता की डोळे भरून पाहू विठ्ठल रखुमाईला. डोळे भरून या पाहिन तो जे रूप. तिथं आमच्यासारखे भोळे भाबडे माणसं तिथं गेलं की ती बुकेची पुडी सोडायची, ती साखर फुटण्याची बत्ताशीची पुडी सोडायची, ती देवाला व्हायची. तोपर्यंत पूर्वी ते बडवे असायचे ना, आता ते सिक्युरिटी जे गचांड द्यायला सुरुवात करतात. कधी कधी ते हातातून त्या पुड्या पळतात, देवाला पाहितोपर्यंत देतात ढकलून, पुढं काढतात बाहेर. अरे मग दर्शन दर्शन चल पुढं, आता नंतरही म्हटली. आणि कधी डोळे भरून पाहू रखुमाईला. पण असं आहे, जरी अल्प वेळ असला, म्हणून दर्शनाला जाताना बाकीचं काही उपाधी नेतच बसायची नाही. ठीक आहे, आपला भाव असतो, पान फुलं घ्यावेत, तुळशी घ्यावी, व्हायला बरोबर. पण आता तेवढा वेळ नाही, त्याला काय करायचं? फेकवून द्यावं लागतं. त्यापेक्षा जात असताना मौन धारण करून नामा म्हणे लाखोली सदन अनंत नामे वाहू गोविंदा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जप करत जायचं. तुझ्या नामाची सकळ पूजा अर्चन मंत्रमाळ धूप दीप नैवेद्य फळ तांबूळ वाहू पुष्पांजूल. तुका म्हणे, तुका म्हणे माझ अवघे तुझे नाम धूप दीप रामकृष्ण हरी, धूप दीप रामकृष्ण हरी. अवघे तुझे नाम धूप दीप रामकृष्ण हरी, धूप दीप रामकृष्ण हरी. आपण देवाला जे उपचारा करता वाहतो ना, फुलं नेले पाहिजे, तर नैवेद्य नेला पाहिजे, धूप नेला पाहिजे. ऐका, जिथं निवांत वेळ आहे तिथं न्यावं, वाहावं. पण जिथं सांगितलं की 1 मिनिटामध्ये 80 लोकांना बाहेर काढायचा स्पीड आहे, कुठं नेत बसता? अवघ्या उपचारा एक मनची दातारा. असे करावी ते पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय अशी. देवाला काय द्यायचंय? मन त्या ठिकाणी द्यायचंय. आणि देवाला दिलं की त्या मनाला समाधान प्राप्त होतं. म्हणून मी भगवान शिवाला, भगवान शंकराला डोळे भरून पाहिलं. आता ऐका, लोकांचं असं आहे, जिथं गर्दी आहे तिथं आमचं दर्शन झालं पाहिजे, आमचं दर्शन झालं पाहिजे. आणि जिथं निवांत आहे, आता इथं तुम्ही भगवान शिवाच्या मंदिरामध्ये गेले आणि त्या पिंडीला खुशाल कवटळून बसले, तुम्हाला 12 तास कोणी उठा म्हणणार नाही. इथं येणार नाही दर्शनाला, बरं का? इथं दर्शनाला गावाचे मंदिर, पांडुरंगाचे मंदिर ओस पडली, तिथं कोणी दर्शनाला नाही. आणि पंढरपूरला गेले ना, मग मधून घुसून वशीला लावून 1000 रुपये देतो, 2000 रुपये देतो, 500 रुपये देतो, असं करून काय करायचं? दर्शन करा. आता पंढरपूरला जी पांडुरंगाची मूर्ती, गावातली मूर्ती काय महिमान कमी आहे का? जे काशी विश्वनाथ आहेत, इथले विश्वनाथ काय कमी आहेत का? कमी आहेत का पिंड म्हणून? नाही. पण आपलं असं असतं की जिथं गर्दी आहे ना, तिथं मात्र काय करायचं? मुंडकं घालल्याशिवाय राहायचं नाही. बरोबर आहे, तो भाव असतो. पण ऐका, डोळे भरून भगवंताचं दर्शन करावं. नखशिखांत न्याहाळणं त्याला म्हणतात, नखशिखांत.
म्हणजे नखापासून तर शेंडीपर्यंत बाहेर आलं ना की आपल्याला त्या ठिकाणी ध्यानामध्ये आलं पाहिजे की भगवंताच्या अंगावर कोणते वस्त्र, कोणते अलंकार आहेत ते आठवलं पाहिजे. मग नेम असं सांगितलेलं आहे की देवासमोर जायचं आणि त्याला नखशिखांत न्यायचं, डोळे भरून पाहायचं आणि बाहेर येऊन शांत मनाने डोळे झाकून आपण आता काय पाहिलं त्याची आठवण करायची. आणि जर आठवत असेल तर मग आपल्याला दर्शन झालं. बर का, माणसं सोंगाडे भरपूर आहेत संप्रदायामध्ये, काही कमी नाहीत आणि सोंगाड्याची संख्या जास्त आहे का नाही. ते उथळ पाण्याला खळखळाट असणारी संप्रदायामध्ये काय भरणा कमी नाही. बाबा मन शांत होणं, त्या ठिकाणी भगवंताचं दर्शन करून बाहेर येऊन पुन्हा भगवंताची मूर्ती ध्यानामध्ये येण्याकरता खळखळाट नाही चालत. तिथं शांत मन होण्याकरता, पोक्तपणा त्या ठिकाणी प्राप्त होण्याकरता खूप धीर गंभीर असं, खूप पोक्त असं असावं लागतं. आणि मग भगवंताला पाहिल्याच्या नंतर तो भगवान त्या भक्ताच्या हृदयामध्ये स्थित होतो. कसं आहे, नामा सरिसाची हरी रिघे हृदया माझारी तेने धाके अभ्यंतरी हो लागे पुरी हृदय शुद्धी. ऐका, भगवंताला जर आपण त्या ठिकाणी मनोभावे त्याचं दर्शन केलं ना तर ती मूर्ती त्या भक्ताच्या सतत कृष्ण मूर्ती सावळी खेळे हृदय कमळी. भक्ताच्या हृदय कमळावर ती मूर्ती काय होते, विराजमान होते, विराजमान. म्हणून डोळे भरून या पाहिनं तुझे रूप. इथं नाथ महाराज सांगतात की तो शिव पाहिला डोळे भरी. मी त्या शिवाचं डोळे भरून म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एवढं त्या ठिकाणी भगवंताला पाहायचं, एवढं निहाळायचं, एवढं निहाळायचं, एवढं निहाळायचं की असे डोळे झाकले की जशीची तशी मूर्ती कुठं दिसली पाहिजे, हृदयामध्ये. माणसं दर्शनाला जातात डोळे भरून. जिथं मी सांगितलं ना गर्दी आहे तिथं शिरायचं मधी, आणि जिथं वेळ आहे ना तिथं जायचं. आणि कधी एकदाच बाहेर पडतो, तुम्ही पहा दर्शनाला नुसतं निहाळायचं. 5-10 मिनिटं बसा, लोक दर्शनाला आले ना जातात, असं डोकं टेकवतात, असं नमस्कार करतात की लगेच बाहेर. आणि बाहेर आले ना तास तास मग खात बसतील. कुठं, मंदिराच्या बाहेर. आता सगळीकडे काय झालं, ते नेते मंडळी, पुढारी मंडळी, त्यांनी ती बाकडे आणून ठेवली बरं का सगळीकडे. तुम्ही त्या बाकड्या मागं पहा, गुटक्याने, माव्याने आणि त्या तंबाखूच्या पिचकाऱ्याने. कोण येतं, हे भक्तच येत ना का गावातले लोक येऊन बसतात? भक्तच येऊन बसतात. पण बाबा असे तिथं त्या पिचकाऱ्याने काय होतात, लाल बुंद तिथली जागा होऊन जाते. कसं आहे, बाहेर आपण कधी येणार आणि कधी भगवंताचं ध्यान करा आणि कधी तो डोळे पाहिल्याच्या नंतर तो आपल्याला हृदयामध्ये दिसणार आहे, कधी दिसणार आहे. पण नाथ महाराजांनी त्या शिवाचं दर्शन घेतलं. कोणत्या शिवाचं, तर वेदशास्त्री गायीला, ज्याचं वेदशास्त्र पुराणाने गायन केलेलं आहे. चहुवेदी जाण साईशास्त्री कारण, चहुवेदी जाण चहुवेदी जाण साईशास्त्री कारण, चहुवेदी जाण साईशास्त्री कारण. 18ही पुराणे हरिशी गाती, हरिशी गाती. 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 ऐका, चहुवेद म्हणजे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण हरिशी गाती. म्हणून वेदशास्त्री गायीला, पुराणे वर्णीला. वेदशास्त्र ज्याचं गायन करतात, ज्याचं वर्णन करतात असं आहे. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर वेदै सांग पदक्रमोपनिषदैर गायन्ति यम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो. यम ब्रह्मा म्हणजे ज्याचं वर्णन ब्रह्मदेव, इंद्र, वरुण. यम ब्रह्मा, इंद्र, वरुण
हे सर्व काय करतात, ज्याचं वर्णन करतात. ऐका, कोण कोण वर्णन करतं. निळोबाराय सांगतात, इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती, श्रुती शास्त्र ती यातीची स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती ओ. इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती. नाथ महाराज सांगतात, आम्ही कोणत्या शिवाला पाहिलं, ज्याचं वेद गायन करतात, ज्याचं शास्त्र पुराण वर्णन करतात, नवे नवे इंद्र चंद्र महेंद्र ज्याची पूजा करतात, श्रुती शास्त्र ज्याचं स्तवन करतात, त्या शिवाला मी डोळे भरून पाहिलं. म्हणून वेदशास्त्री गाईला, पुराणे वर्णिला, तो शिव पाहिला डोळे भरी. आणि अशा भगवान शंकराला, म्हणजे जो वेदबोधित देव आहे, नाही तर शेंद्रिय भरपूर आहेत ना, शेंद्री इंद्रिय दैवते, आणि कोणती पूजी भूते घेते, आपल्या पोटाची रडते, हे देव काय कमी आहेत का? म्हणून अशा देवाला मी पाहत नाही, अशा देवाला नाही पाहिलं. म्हणून ज्याचं वर्णन सर्व देव करतात, सर्व इंद्रादी देव त्या ठिकाणी भजन करतात, ब्रह्मदेव ज्याची शरणागती करतात, अशा देवाला मी पाहिलं. म्हणून वेदशास्त्री गाईला, पुराणे वर्णिला, तो शिव पाहिला डोळे भरी. आणि मला त्याचं फळ काय मिळालं, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, माझ्या चित्ता झाले समाधान, तेने माझे चित्ता झाले समाधान, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, आठवी तो चरण वेळोवेळा, आठवी तो चरण वेळोवेळा, तेने माझ्या चित्ता झाले समाधान, तेने माझ्या चित्ता झाले समाधान. माझ्या चित्ता झाले ऐका, आपण योग्य देवाची सेवा केली, ऐका, योग्य देवाची म्हणतोय, नाहीतर भरपूर देव आहेत, शेंद्रे हेंद्रे, आपल्या पोटाची रडते. ते जर आपल्या पोटाला रडतात, तर भक्ताला काय देतील, भक्ताला काय देतील? म्हणून एक भक्त काही इच्छेने, आता भक्ती भक्त काही इच्छेनेच करतात, कोण निरीच्छेने करते हो? आपल्या सर्वांचा परमार्थ काहीतरी लौकिक अपेक्षेनेच चालू आहे. कोण देवा करता देवाचे चाडे आळवावे देवा, कोण नाही. सगळे माना पाना करता तेव्हा काही भौतिक लौकिक तुकड्याच्या त्या अपेक्षेने सर्वांचं काय चाललंय, परमार्थ चाललाय. त्याच्यामध्ये अहंकार, अभिमान, अहमपणा, ह्या सगळ्या गोष्टी आपण कसं आहे, काम क्रोध लोभ घेऊन या संगेन परमार्थाशी निघे तोची मूर्ख. मूर्खाला तर देवाची प्राप्ती होणारच नाही. पण काम क्रोध लोपांनी, काम क्रोध लोभाने नरकाची प्राप्ती होईल, नरकाची प्राप्ती होईल. आणि म्हणून आपण जेव्हा भगवंताची भक्ती करतो, तो देव शास्त्र मान्य आहे का, तो देव वेदबोधित आहे का, त्याला काही त्या ठिकाणी मोठ्याची मान्यता आहे का, हे पाहिलं पाहिजे. नाहीतर मग केलेले देव, झालेले देव असं वर्णन करतात कीर्तनकार मंडळी. केलेले देव म्हणजे काय, ते शेतकरी मंडळी, पोळा आला श्रावण मध्ये अमावस्याला, काय करतात, पोळ्याच्या दिवशी आपल्या शेतामध्ये जे देव असतात ना, कोणाचं काय 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 ते मसोबा भैरोबा, आणि मग त्याचा ते लाल शेंदूर घेऊन जायचा, आणि तो शेंदूर काय करायचा, त्या देवाला पुसायचा. मग त्या देवाला लावला की ते बोट त्याला नाही त्याने तसेच राहतात. मग शेजारच्या दगडाला काय करायचे, ते पुसायचं. दुसरा आलेला भक्त, दुसरा आलेला शेतकरी, तो सुद्धा काय करतो, त्या दुसऱ्या दगडाला, मग असा दुसरा देव तयार होतो. मग त्या दुसऱ्या देवाला लाल लावून परत बोटाला राहिला की तिसरा देव. आता एक तो कोण रात्रभर सांगत बसतो. असे देव काय होतात, भले तिथं काय होते 10-12 देवांची असं त्या ठिकाणी काय होते, प्रभू त्या ठिकाणी दिसते. हे केलेले देव आहेत. साधा शेंदूर कुठं पुसायचा म्हणून. आणखीन ते नाही का, ते
लहानपणी आपल्याला आठवत असेल, मुलाची 5वी करायची असली की ते काहीतरी पूजेला जावं लागतं. गावाच्या बाहेर ते सटवायच्या पूजेला जातात, ते आठवतंय लहानपणचं असं. मग ती आई, हा दगड घे पूजे करता, तो दगड घे, असा पायाने लोटते. मग त्या दगडाला घ्यायचं आणि ते देव असे छोटे छोटे एवढे दगड ते असे मांडायचे. बरंच आता काहीतरी दाखवतात बा ते नैवेद्य वगैरे. आणि ते सगळं मग त्या देवाला, ते कोणते देव आहेत, अरे केलेले देव, असे स्वयंघोषित झालेले देव. पण आमचा देव हा स्वयंघोषित नाही. म्हणून सांगितलं की बळीया माझा पंढरीराव, जो ह्या देवाचाही देव. सर्व देव ज्याची पूजा करतात आणि मग अशा देवाला पाहिल्याच्या नंतर तेने माझ्या चित्ता, तेने माझ्या मना झाले समाधान किंवा होय समाधान. आठवी तो चरण वेळोवेळा. आणि मग त्या देवाचे चरण, त्या देवाचे पाय मी पुन्हा 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 त्याची आठवण करतो. सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती. इंद्रिया झाली पै विश्रांती. हो सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती. सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती. सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती. पाहता ती मूर्ती शंकराची, पाहता ती मूर्ती शंकराची. तेने माझ्या मना झाले समाधान. हो तेने माझ्या मना होय समाधान. पाहता ती मूर्ती शंकराची, पाहता ती मूर्ती शंकराची. तेने माझ्या मना होय समाधान. तेने माझ्या मना होय समाधान. तोच विषय आहे की माझ्या सर्व, म्हणजे इथं मन नाव घेतलंय दुसऱ्या चरणामध्ये. आणि इथं म्हटलेलं आहे की सकळ इंद्रिया. मनच काय, माझे सर्व इंद्रिय म्हणजे पंच ज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये आणि मन या 10 इंद्रियांचं अध्यक्ष सांगितलेलं आहे. पंचदशिकार सांगतात मनोदशेंद्रियाध्यक्षम. मन हे 10 इंद्रियांचं काय आहे, अध्यक्ष आहे. मग आता या सर्व इंद्रियासह मन माझं समाधानाला प्राप्त झालं, म्हणजे शांत झालं. सकळ इंद्रिया झाली पै विश्रांती. पाहता ती मूर्ती शंकराची, तो शिव पाहिला डोळे भरी, हा संदर्भ आहे. तेने माझ्या चित्ता, तेने माझ्या मना झाले समाधान. म्हणजे 3 चरणापर्यंत असा संबंध आहे. पण या ठिकाणचं विशेष आहे की कोणत्या भगवान शंकराला तो झालेला देव नाही, तो केलेला देव नाही, तो शेंद्रा हेंद्रा हे जे देवाचं वर्णन केलेलं आहे, आपल्या पोटाची रडते, तो देव नाही. मग इंद्र चंद्र महेंद्र ज्याची पूजा करतात, स्तुती करतात, वर्णन करतात, वेदशास्त्र पुराण ज्याचं वर्णन करतात, त्या शिवाला पाहिल्याच्या नंतर सर्व इंद्रियांना विश्रांती झाली. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की विठोबा रखुमाई. आणि म्हणून एकनाथ महाराज सांगतात की असा भगवान शंकराच्या दर्शनामध्ये लाभ आहे की व्यवहारामध्ये मनाच्या शांती करता किती प्रयत्न करतात.
मी सांगितलं की मोठमोठे धनी कोट्याधीश ज्यांचा बंगला, ज्या बंगल्यामध्ये माणूस येणार नाही, मच्छर काय येईल, दारावर कुत्रे, गेट असं बंदिस्त, आणि चोरण हे काय येईल. पण महाराज सर्व डमलकच्या गाद्यान काय काय ते सर्व सर्व सुखसुविधा, एसी रूम, सर्व सर्व सर्व, पण रात्रभर झोप येत नाही. फिरावर तर एक आमदारांचे वडील संप्रदायातले आहेत, वारले ते, पण ते सांगायचे की जवळजवळ 20 वर्ष त्यांना रात्रीभर झोप नसायची. 20 वर्ष झाली. त्या व्यक्तीला आता मुलगा आमदार आहे, ते स्वतः महापौर होते. काय कमी होतं त्यांचं घर म्हटलं तर त्या काळामध्ये, बरं का, आता 25-30 वर्षापूर्वी त्या काळामध्ये भोसरीला असा बंगला. पण ते सांगायचे की 20 वर्ष झाले झोप येत नाही, गोळ्या घेतल्या, सर्व केलं, झोप येत नाही. न झोप येणं म्हणजे काय होय, अशांत मनाचं लक्षण असं आहे. एक वाक्य, अंथरुण पडल्या पडल्या झोप येण्याकरता सुद्धा दिवसभराचे कर्म चांगले असावे लागतात. ज्याचं दिवसभरचं कर्म, ज्याचं दिवसभरचं कृत्य चांगलं असेल, संध्याकाळी अंथरुण पडल्या म्हणण्यापेक्षा झोप लागतील मग पडतो. आमचा शेतकरी दिवसभर शेतामध्ये प्रामाणिकपणाने कष्ट करतो, दिवसभर कष्ट करतो, आणि संध्याकाळी त्या ठिकाणी बायकोने स्वयंपाक केला, खाल्ला, तिथंच पोत्यावर बसलेला, तिथंच लुंड टाकला. हे आपली शेतकरी मंडळी. आता बंगले झालेत, नाही तर पूर्वी काळ कसा होता, बाहेर आपल्या भाकरी करायच्या, ते तिथंच भांडी लोटून द्यायचे धू सकाळी, आणि तसंच काय करायचं, अंग टाकायचं, आणि सकाळीच मोठ्या पहाटे उठायचं. मला रात्री जेवलो आणि तिथंच अंग टाकणारे, अंथरूण सुद्धा टाकून देत नाही आमच्या शेतकऱ्याला, आमच्या कष्ट करणाऱ्याला. जो प्रामाणिक कष्ट करतो ना त्याला अंथरूण टाकल्यानंतर झोप नाही, अगोदर झोपतो आणि मग अंग टाकतो. आणि संपत्तीवान, पैशावाले, श्रीमंत, मी सांगितलं ना, आमदाराचा बाप 20 वर्ष झाली झोप नाही. ऐका, म्हणून आपण मनाच्या स्वास्थ्याकरता, मनाच्या विश्रांतीकरता देवाची भक्ती, देवाचं चिंतन, देवाचं नामस्मरण हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून दिवसभर प्रामाणिकपणाने कष्ट केले, दिवसभर प्रामाणिकपणे जीवन जगलं की संध्याकाळच्या झोपेला त्या ठिकाणी आवत द्यायची गरज नाही, वाट पाहायची गरज नाही. वाट पाहायची गरज नाही. आणि ऐका, ज्या कोणा झोप येत नसेल ना, कोणी जर तुम्हाला म्हटलं आता सप्ताह चाललाय, कैलास मला सप्ताह चाललाय, त्यांना कीर्तनामध्ये आणून बसवा. आता 7 ते 9 कीर्तन असलं ना तरी सुद्धा तो कीर्तनामध्ये झोपल्याशिवाय असं आहे. इथं निवांत अशी वेळ आहे. बऱ्याच जणांना त्या ठिकाणी औषध आहे की कीर्तनामध्ये, कथेमध्ये आले की त्यांना झोप लागते. चला, झोप लागण्याकरता, निवांत झोप लागण्याकरता सुद्धा चांगलं कर्म असावं लागतं. चांगलं कर्म असेल तर त्या ठिकाणी निद्रादेवी प्रसन्न होते आणि झोप लागते. असं आहे, ज्याचं मन अशांत आहे त्याला झोप लागत नाही. म्हणून सकाळी इंदिरा झाली पै विश्रांती, पाहता ती मूर्ती शंकराची. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी काय करा, भगवान शंकराची ध्यान धारणा करा. एका जनार्दनी शिव हा भजावा, एका जनार्दनी शिव हा भजावा, एका जनार्दनी शिव हा भजावा, एका जनार्दनी शिव हा भजावा. संसार करवा सुखरूप, संसार करावा सुखरूप, रे माझ्या मना होय समाधान, रे माझ्या मना होय समाधान. संसार करवा सुखरूप, संसार करवा सुखरूप, रे माझ्या मना होय समाधान, रे माझ्या मना होय समाधान. आठवितो चरण वेळोवेळा, आठवितो चरण,
आठवितो चरण वेळोवेळ आठवितो चरण वेळोवेळा आठवितो चरण वेळोवेळा वेळोवेळा आठवितो चरण आठवितो चरण वेळोवेळा आठवितो आठवितो चरण वेळोवेळा तुम्ही सुद्धा सर्वांनी मनाच्या स्वस्थतेकरता अर्थात आपला संसार प्रपंच सुखाचा व्हावा, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपूर्णता, खर तर संसारच तो आहे की तिथं पूर्णता नाही. पुन्हा विषय तर रावणासारख्याचा संसार पूर्ण नाही झाला देवा, त्याची इच्छा पूर्ण राहिलीच. तो रावण जेव्हा धारातीर्थी पडला, काही क्षणाचा सोबती, मग राम प्रभूंनी सांगितलं लक्ष्मणा जा, काही झालं तर तो लंकेचा राजा आहे. आता मृत्यूची वेळ काहीतरी त्याचा, सर्वसामान्य माणसं 80-90 वर्षे झाली तरी त्यांच्या काही इच्छा शिल्लक राहतात, पिंडाला कावळा शिवत नाही.
आता 90 वर्ष 100 वर्ष झाली तरी काय शिल्लक राहतं ना, तू पण तू झालेत पुढं. ठीक आहे बा, अकाली गेला. आता काल आमचे जसे काही बांधव गेले, अकाली गेला, काही संसार प्रपंच राहिला, लहान लहान मुलं येतं, असे काय आपण राहणं मान्य आहे. 90 वर्ष झाले ना, तू पण तू त्या ठिकाणी झाले तरी सुद्धा ज्याचं मन अडकत असेल आणि पिंडाला कावळा शिवत नसेल, काय अर्थ आहे? काही हाफाफे माणसं संसारात तर हापाप असतेच असते, परमार्थ आले तरी त्यांची तीच हापाप. तिथं संसार प्रपंच तर नीट वागत नाहीत, आणि इथं परमार्थात आले ना, इथं वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. इथं त्या ठिकाणी विघ्न संकट आणल्याशिवाय राहत नाहीत. आता आम्ही थोडं बहुत आळंदी आले ते आम्हाला काम करावं लागतंय ना, म्हणजे महाराज आहेत हे सर्व आम्ही बरोबरचे आहेत. तर त्या ठिकाणी सोडके महाराज तात्यांच्या बरोबर जेव्हा राहिलो, बाबा कसं आहे, आता आल्याच्या नंतर हे काहीतरी काम करावं लागतं ना, संप्रदायाचं ओझं आपल्यावर आहे. गुरुने शिकवलंय त्यांचं आम्हाला काहीतरी ऋण फेडावं लागतं. जसं महाराज जयराम महाराजांच्याकडे बाबांच्याकडे नंतर गुरुंचं नाव त्या ठिकाणी ठेवावं लागतं, घ्यावं लागतं. आता कार्य करायला लागलं की अतृप्त माणसं, अशी संतप्त माणसं, लोकांना तर कार्य करताना बरोबर घ्यावं लागतं, पण घरातही नीट नाही. आणि इथं आले ना, आमचे त्या ठिकाणी वाट लावल्याशिवाय राहत नाहीत. कसं आहे, संसार सुखरूप होत नाही. प्रपंचामध्ये अपूर्णताचे, अतृप्तताचे हापाप आहेच. आणि मग अशी हापाप कधी संपेल? एका जननी शिवा भजावा. भगवान शंकराच्या आराधना भजे भजेतीन म्हणजे भजने पूजने, हा भज धातू आहे तिथं. ज्याचं भजन करायचं, ज्याची पूजा करायची, आणि मग आपला संसार नाम हे जीवन. संसार म्हणजे बायका मुलं आणि टोपडे झोपडे, याला संसार म्हटलेला नाही. तर हा जो देह आहे, हा देह सुखरूप करायचा, या देहाची कृतकृत्यता साधायची. हा देह कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असा करायचा असेल तर एका जनार्दनी शिवा हा भजावा, संसार करावा, सुखरूप ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कबरदारी हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून चोंडी हे गाव आपण धाकटी काशी म्हटलं, प्रति काशी म्हटलं तरी काही वावग होणार नाही. जसं काशीमध्ये सर्व देवांचे स्थान आहेत, तसंच या चोंडीमध्ये सुद्धा अहिल्या मातेच्या संबंधाने सर्व ती स्थानं आहेत. कुठे इंदोर, कुठे महेश्वर, कुठे उज्जैन, कुठे ओंकारेश्वर. जीवनात आपण फार फार तर या क्षेत्राला एकदा जातो. 4 धामाची यात्रा आपण कधी करतो? फक्त एकदा. आणि एकदा केली तरच इकडे टिव 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 4 धाम केले, 4 धाम केले, 4 धाम केले, 4 धाम केले. एकदा जाऊन येतो, टिव 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 टिव. अरे बाबा, या मातेने कोट पर्यंत त्या ठिकाणी गेलेत, एकदा गेलेत काय मग? आणि तिथं जाऊन सोन्याचा कळस तरी कोणत्याही प्रकारचा अहंकार अभिमान, आणि म्हणून तर एवढे दिवस कीर्ती, एवढे दिवस नाव आहे. आम्हाला फार मोठा स्वाभिमान आहे. मी सर्व तुम्हाला बोलण्यातून व्यक्त. आणि ते आमचे गुरुजी विठ्ठल महाराज घुले, नेहमी त्यांच्या मुखातून या सर्व महापुरुषांचं नाव यायचं, वर्णन यायचं. हे सर्व इतिहास आम्ही त्यांच्याकडून ऐकलेला आहे. आणि अशी अहिल्या माता की ज्या राजमाता पुण्यश्लोक, एवढी न्यायनिष्ठुरता, आपल्या स्वतःच्या मुलाचं चुकलं त्याला सुद्धा त्या ठिकाणी तोच न्याय दिला, पोटामध्ये नाही घातला महाराज. चला, केवढं मोठं कार्य, केवढं मोठं कर्तृत्व आहे. अशा अहिल्या मातेच्या चरणी विनम्र भावाने आम्ही नतमस्तक होतोय.
आपण सर्व चोंडीकर मंडळी आपल्याला तर त्याची आठवण आहेच आहे, नाही कोण म्हणतंय, पण विशेषत्वाने आणखीनही आपल्याला त्याचा महिमा अधिक्याने असावा. जगभर या मातेचं नाव आहेच आहे, पण इथं आल्याच्या नंतर भविष्यकाळात आणखीन इथं लोंढा वाढणारच आहे, लोक येणारच आहेत. इथं आल्याच्या नंतर आपल्या गावकऱ्याने त्याचा स्वाभिमान आहे असं दिसलं पाहिजे, असं वाटलं पाहिजे, असं लोकांना भास झाला पाहिजे. आणि म्हणून तर आदरणीय कैलास महाराजांनी या ठिकाणी सप्ताह करण्याची योजना केली. कसं आहे, नाहीतर कोण इकडे यायला मोकळे, पण लोकांनी या ठिकाणी आणायचं, त्यांच्याकडून भक्ती करून घ्यायची, परमार्थ करून घ्यायचा, अशी सर्व महाराज मंडळी प्रयत्न करतात. आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांचंही प्रेमाचं निमंत्रण. आणि आम्ही जेव्हा अशा क्षेत्रावर जातो तर तेव्हा चला तिथलं आपल्याला दर्शन होईल या हेतून येतो. आल्याच्या नंतर मातेचं दर्शन झालं, आपल्या सर्वांचं दर्शन झालं, सुंदर अशा पद्धतीची सेवा होते आहे. आपण सर्वांनी त्याच्यामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकाराने सहभागी व्हावं. भजन, कीर्तन, अन्नदान, प्रवचन, कथा, चला आपण सर्वजण ते करताच करावं अशा प्रकारची विनंती करून या ठिकाणी सेवेला पूर्णराम एका जनार्दनी शिवा भजावा, संसार करावा सुखरूप, तिने माझ्या मना होय समाधान, आठवितो चरण वेळोवेळा, विठ्ठल जय जय विठ्ठल